नमस्कार. गुरु लीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 11 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय श्री पुरुषोत्तमा अव्याहता नंदधामा प्रणव स्वरूपा निरुपमा. नमन असो तुझ लागी आदिबध्यांत विविर्जिता. गुणाकार वृत्ती रहिता अनिर्देशा शब्दातीता. नमस्तुभ्यं परमात्मने. तूची सद्गुरु जगदाधार करावया दीनोद्धार. प्रकटोनी कर्मभूमीवर दृष्टी देसी भवांदा. तुची दिनांची माऊली भवतप्तजनांची साऊली. गुंतले जे माया जाली मुक्त करिसी तया ते. जरी म्हणविसी मायातीत माया तुझसी दिसे बहुत. सकल विश्व तुझे आप्त विश्व कुटुंबी अससी तू. जरी माया जन्मदात्री मूळ बीज तुची निश्चिती. सकल चराचर तुझीच संतती माता पिता तुची दोन्ही. तुझीच इच्छा नाम माया तिने निर्मिली तुझसी काया. आदि कारण तुची उभया माया विश्व तुची की. तुझीच माया भ्रमवी जना कालचक्रे फिरवी त्यांना. सद्गुरु रूपे अवतार नाना तुची घेऊनी उद्धरिसी. तुची माया तुलाच ठावी इतरांच ती उमगावी. तुझीच ऐसी इच्छा असावी ऐसे गमते मच्चिता. जरी झाले आत्मज्ञान तादात्म्यतेसी पावले मन. सकल सिद्धी आल्या आधीन परितव माया अगम्य. सद्गुरुराया तव कृपा जरी होय माय बापा. तरीच अंत त्रिविध तापा मायपाश तुटेल. सद्गुरु लीला कथा श्रवण पुनीत करो माझे मन. आनंद गुरो तव शरण धरोनी राहिलो यासाठी. आनंद भारती म्हणे वत्सा चिंता कासया तव मानसा. अवधीन लगे शुद्ध परिसा हेमता आयसा आणावया. सद्गुरु कथा सामर्थ्य गहन श्रवण मात्रेची करी पावन. पुढती लीला कथामान सावधाने परिसीजे. अहमदनगर प्रांतदेशी तेथील एक द्विज रहिवासी. महाभाविक सहपरिवारेसी स्वामी दर्शन पातला. लीन होओनी सद्गुरुचरणी करी प्रार्थना नम्रवचनी. स्वामी समर्था दया करोनी एक वासना पुरवावी. आहे चित्ती एकास सिद्ध करोनी अन्न सुग्रास. नैवेद्य समर्पण समर्थास भक्तिभावे करावा. सद्गुरुराज दयाघन भक्ती देखोनी झाले प्रसन्न. करोनिया सस्मित वदन आज्ञा करीती ब्राह्मणा. करी क्षिप्रा कोडबोळी आमटी भजी तैले तळी. ऐशा अन्ने सुनिर्मळी पोटा आमुचे भरेल. परिसोनिया आज्ञा वचन हर्षभरित झाला ब्राह्मण. कांता तैशीचा आनंदोन येती झाली बिराडी. केली सिद्धता तात्काल शिधा सामुग्री आणली सकल. स्नान करोनी सुनिर्मल कांता लागली स्वयंपाका. समर्थे करिता मान्य वचन सेवेकऱ्यांसी आमंत्रण. देवोनी पाचारी इतर ब्राह्मण प्रसन्न चित्ते द्विजराज. मग ब्राह्मणे करोनी स्नान नित्य कर्मासी बैसला जाण. हा सांग पार्थिव पूजन करी प्रेमे यथा नियम. इतक्यात झाले सिद्ध अन्न पुरणपोळ्या आदी करून. कडबोळी भजी तळून काढी शेवटी द्विजपत्नी. ब्राह्मण गेला स्वामी जवळी म्हणे सिद्धता झाली सगळी. पात्रे मांडून आलो वेळी सूचना समर्था द्यावया. तरी न व्हावा उशीर भोजना चलावे सत्वर. ऐसे बोलून चरणावर ठेवी मस्तक द्विजराज. स्वामी सांगती द्विजासी बसवी ब्राह्मण भोजनासी. ब्राह्मण होता संतुष्ट मानसी करू भोजन सावकाश. स्वामी आज्ञा परिसोन सत्वर परतला बिराडी जाण. जमले होते सकल ब्राह्मण त्यासी कळविली गुरुवाज्ञा. रंगावली अतिसुंदर घालोनी पात्रे ठेविली सत्वर. वाढप संपता द्विजवर प्रार्थोनी बैसवी ब्राह्मणा. ब्राह्मण करीती मंत्रघोष पंक्ती शोभा दिसे विशेष. द्विज पावे बहुत हर्ष पात्रे प्रोक्षण करीतसे. नैवेद्य वैश्वदेव करून एको विष्णुरीती मंत्र म्हणून. उदक सोडिता ब्राह्मण यंतु नद्यो म्हणती पै. सद्गुरुनामे जय जयकार करोनी भोजना बैसती सत्वर. अनुग्रासी नाम सादर घेती स्वामी समर्थांचे.
अक्कलकोटी देवाधिदेव सर्वांसी होतो सद्गुरु राव. सदा स्मरणी स्त्रीचे नाव मुखी असे तयांच्या. धन्य धन्य ते पौरजन पूर्व पुण्य लाभले निधान. प्रत्यक्ष मूर्ती जनार्दन सद्गुरु रूपे अवतरली. जैसा अयोध्येस रामचंद्र किंवा गोकुळी कृष्णावतार. अक्कलकोटी जैसे गुरुवर पूर्णावतारे शोभती. गोपी चित्त समाधान करावया श्रीकृष्णे जाण. पाठविला उद्धव स्वजन विरह दुःख हरावया. तेणे केला उपदेश बहुत प्रकारे सावकाश. तत्वज्ञान अभिनिवेश करू पाहे तच्चित्ती. ऐसे प्रकारे बहुत ज्ञान उद्धवे निरूपले. गोपी लागून परितयान मानवे जाण. काय उत्तर बोलती उद्धवा आम्हा टाकून गेला आमचा श्रीकृष्ण. आता काय पडविसी ज्ञान करा चिंतन तयाचे. जे योगियांचे निधान सकल गुह्यातील जाण. सकल विश्वासी आदिकारण उत्पत्ती स्थान मायेचे. अनेक जन्म तपश्चर्या करणे लागे ठाई पडावया. श्रुती थकल्या जया ठाया नेती नेती म्हणोनी. ऐसा जो स्वानंद कंद प्रत्यक्ष जवळी होता गोविंद. रात्रंदिवस दुसरा छंद नव्हता उद्धवा तावणा. ऐसा हरपता अमोल ठेवा कैसा विरहा फेर पडावा. उपदेश करिसी मानभावा सकल आम्ही जाणतो. प्रत्यक्ष आमचा प्राणेश्वर टाकोनी गेला आम्हा निष्ठोर. आता करावया शिष्टाचार तुझ उद्धवा पाठविले. समूळ काढोनी नयन करू सांगणे रवी ध्यान. अथवा चित्रजलीन समीन तृषाहरण जैसे पै. की न्यावा हिरा हिसकावून मग सांगावे करावया स्मरण. शब्दरसे क्षुधा हरण प्रत्यक्ष अन्न हरोनी. तैसे सकल हे तुझे ज्ञान असे आम्हान रुचे जाण. प्रत्यक्ष आमुचा स्वानंद गण आम्हा सोडून गेला की. असो जैसे गोपी चित्ता प्रत्यक्ष दर्शनी प्रीती तत्वता. तैसेची अक्कलकोटी समजता न रुचे काही स्वामी विण. प्रत्यक्ष सद्गुरु मूर्ती नयनी जन देखता रात्रंदिनी. इतर देवता ध्यान स्मरणी चित्त नरमे तयांचे. असो ब्राह्मण जेविले बहुत षड्रसान्ये झाले तृप्त. तांबूल दक्षिणा घेऊन जात स्वस्थ आपुल्या ग्रहासी. जितुक्यासी दिदले आमंत्रण तितुके जेविले ब्राह्मण. शेष राहिले तिघे जण स्वामी द्विजपत. मग वाढिली पात्रे तीन वरी ठेविले भरपूर अन्न. शेष टाकिले वाटोन रोगी व्याधी ग्रस्तासी. मग स्वामीसी भोजनार्थ बोला उजाय त्वरित. इतक्यात दोन उपवसित ब्राह्मण पांतस्त पातले. म्हणती आम्हा 3 दिवस कडकडीत घडला उपवास. प्राण व्याकुळ होती बहुवस भोजन घाली द्विजवरा. पती पत्नीसी पडला विचार अन्न न उरले अणुमात्र. शिधा सामुग्री सरली समग्र आता कैसे करावे. मग एक विचार काढिला पात्रे ठेविली उभयताला. तिचा अर्पोनी पांथद्वयाला सत्व आपुले राखावे. ऐसा विचार करून पात्री बैसवी तया लागून. वाढिले होते भरपूर अन्न तितके बक्षिले दोघांनी. तरी न होती संतुष्ट म्हणती राहिले अर्धपोट. नका वाढू अर्धवट अन्न आणखी आणावे. संकट पडले उभयता कैसा विचार करावा आता. स्वय उपवास राहुनी पांथा अन्न समग्र वाढिले. तरी हे मागती आणिक आता उरले पात्र एक. इतक्यात होय नवपाक ऐशी गोष्ट घडेना. ब्राह्मण बसले अडोनी म्हणती ठेविले पात्र वाढुनी. तितके वाडा आम्हा लागुनी अधिक इच्छा नसे की. द्विज बोले कांतेसी क्षुधा लागली बहुतयासी. बैसविता भोजनासी अर्धपोटी उठवू नये. अन्न राखिले स्वामी कारणे तेची आता यासी वाढणी. सद्गुरु दीन दयाळपणे क्षमा आपणा करतील. ब्राह्मण पावता संतोष जरी झाला स्वामी रोष. चरणी नम्र होता विशेष शांत होतील लवलाही. ऐसा विचार करून तया वाढती शेषान्न. ब्राह्मण पावले समाधान जाती आपल्या मार्गाने. पती पत्नी उभयता सर्व करोनी निरानिपटा. शीघ्र जावोनी चरण संपुटा वंदन करती सद्गुरुराया. पडले निव्वळ उपोषण मुख कमले झाली म्लान. कर जोडून दोघे जण उभे ठाकले अधोमुख. भोजन घालावे स्वामीसी ऐसा हेतू होता मानसी. विपरीत होऊन उपवासी स्वामीच राहिले शेवटी. ऐसा विचार परमलज्जा
वाटे अंतरी सुशील द्विजा कैसे मुख गुरु राजा दाऊ ऐसे जाहले काय म्हणती स्वामी समर्था जरी भोजता निगती त्वरित काय उत्तर द्यावे सांप्रत न सुचे काही उभयता म्हणती आम्ही दैवहीन धिक्कारासो आम्हाला गुण तरी नाही घडले अन्नग्रहण स्वामी समर्था निज हस्ते ऐशा परी हिरमुष्टी हो निउभयता उभे निकटी इतक्यात गेली स्वामी दृष्टी तयावरी अवचित स्वामी करोनी हास्यवदन उद्री हस्त फिरवून ढेकर देती जणू भोजन झाले असे बहुवस जे जे जेविले द्विजसदनी ते बसले संतुष्ट मनी स्वामी बोलती तया लागुनी यथेष्ट जेविलो द्विजग्रही स्वयंपाक झाला बहुनामी क्षिप्रा बनली अनुपमी परी ती एक कमी अधिक झाली एलची पुरणपोळी बहु नाजूक भजी होती अति सुरेख तेने हरली आमची भूक बहुत रुचकर बनली पै कोडबोळी स्वादिष्ट परिबहू चरचरीत मिरच्या पडल्या त्यात बहुत जीव पोळे खाताना ऐसेच सकल पदार्थ सद्गुरु वर्णिती यथार्थ जन होती आश्चर्यचकित म्हणती अद्भुत गुरुलीला नाही चाकिले प्रत्यक्षान्न रुची कैसी कळली पूर्ण सद्गुरु लीला परमगहन न कळे ठाव तियेचा ब्राह्मण झाला सद्गतीत अश्रुनयनी झाले बहुत गहिवर युक्त झाला कंठ चरण धरिले सद्गुरुचे स्वामी समर्था दयार्णव तत्काळ चित्ता आला द्रव देखून या द्विजभाव प्रसन्न झाले तयावरी म्हणती एके ब्राह्मणा सांग झाली समाराधना संतोष झाला आमच्या मना नैवेद्य तुझा पावला यावरी जरी वाटे खंती सत्वर जाओनी ग्रहाप्रती शेष अन्नासेल निगुती घेऊन यावे लवलाही इच्छा जरी तव मानसी सेवन करू प्रीती विशेषी चिंता न करी मनी ऐशी जाई सत्वर द्विजवरा ऐकोन या सद्गुरु वचन पती पत्नी करीती रुदन म्हणती स्वामी सत्वहरण सवेची करू पाहतसा कांता अवरोनी गहिवर म्हणे नुरले अन्न अनुमात्र सर्वज्ञ सोनी गुरुवर अंत पाहता आमचा सद्गुरु म्हणती सरस्वती नाम तियेचे तेच निश्चिती भरले असोनी ग्रह मागती कागे ऐसे बोलसी भजी इत्यादी पदार्थ ठेविले असती कोनाड्यात घेऊन येई येथे त्वरित ग्रही जाऊनी लवलाही स्वामी आज्ञे जाय वेगी येरी विचार करी मार्गी अन्ये वेचिले समूळावगी पदार्थ कोठील कोनाडी भाव धरोनी स्वामी वचनी ग्रहा गेली द्विजकामिनी कोनाडे जव बघे शोधुनी तव खरेच अन्न एकांत देखोनी झाली सद्गतीत म्हणे सद्गुरु लीला अद्भुत घेऊन आली अन्न त्वरित आश्चर्यचकित जनसकल द्विज आश्चर्य भांबावला सभेची स्वामी चरणी लागला म्हणे सद्गुरुची अगाध लीला न कळे ब्रह्मादिकासी सस्मित वदने स्वामी समर्थ म्हणती यम्हासी वाढा त्वरित द्विजग्रहीचे अन्न बहुत बनले असे स्वादिष्ट स्वामी वचन परिसता आनंद भरित झाली उभयता प्रेमे जेवविती स्वामी समर्था घाले मनी अत्यंत स्वामी सेविता कबलानुकबल आल्हाद वाढे तया सबल आनंदाश्रू नयनी निर्मल वाहू लागले एकसरे सरता स्त्रींचे भोजन करती स्वये हस्त प्रक्षालन मुखशुद्धी अल्प अर्पुन तांबूल देती आनंदे ऐशा परी नैवेद्य सेवन केले समर्थ लीला दाऊन द्विज दाम्पत्या आशीर्वचन सद्गुरु देती प्रेमाने म्हणती पार्थिव पूजा सफल झाली तुझी आज सकल सांगताही घडली अतुल व्रत करावे संपूर्ण जे जे करणे असे कर्म ते ते करावे निष्काम तेने लाभे कैवल्य धाम अनुभव होईल प्रत्यक्ष परिसोनिया स्वामी वचन दोघे पावली समाधान वारंवार वंदोनी चरण गेली आपुल्या बिराडी द्विजवरे दुसरे दिवशी नैवेद्य अर्पुनी सद्गुरुची भोजन केले परिवारेसी झाले पारणे आनंदे स्वामी आज्ञा घेऊन गेला स्वदेशी भाविक ब्राह्मण ऐसे सद्गुरुचे महिमान अनुपम असे हरिभक्ता शिष्य म्हणे आनंद भारती
गुरु महिमा अगाध निश्चिती, प्रेमे करिसी मजप्रती, दिग्दर्शन तयाचे, गुरुलीलामृत ग्रंथ, मनास्फूर्ती देईल दत्त, गुरुपदी वाही हरिभक्त, एकादशाध्याया सद्भावे, इति श्री गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे, अतिथी तृप्तिद्वारा स्वामी क्षुधा शमनम नाम एकादशोऽध्याय गूढः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता याचा आपण भावार्थ पाहणार आहोत. अध्याय 11. स्वामी क्षुधा शमन कथा. अहमदनगर येथील एक ब्राह्मण स्वपत्नीसह स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटाला आला. त्याने सुग्रास अन्न अगदी तयार केलं आणि त्याचा नैवेद्य श्री स्वामींना अर्पण करायची त्याची इच्छा होती. त्यांनी सांगितलं की स्वामींना त्यांना खीर, कडबोळी, आमटी, भजी असे पदार्थ पण तयार करण्यास सांगितले. ब्राह्मणाने शिदा सामग्री सगळी जमवली आणि अंघोळ वगैरे उरकून त्या ब्राह्मण स्त्रीने स्वयंपाक करायला सुरुवात केली. ब्राह्मणाने त्याचे नित्यकर्म उरकलं आणि स्वामींना भोजनास बोलवण्यास गेला. त्यावर प्रथम ब्राह्मणांची जेवणे होऊ देत, मग आपण जेवायला बसू असं त्यांना स्वामींनी सांगितलं. आता ब्राह्मणाने श्री स्वामींच्या म्हणण्यानुसार केले. त्यानंतर स्वामी आणि ब्राह्मण पती पत्नी असे तिघेच भोजनाचे राहिले, कारण सगळे जेवून गेले. आता ब्राह्मणाने 3 पाने वाढली आणि शिल्लक अन्न राहिलं होतं ते आता एवढं आपल्याला पुरेल म्हणून बाकी सगळ्यांना वाटून टाकलं. त्यानंतर पुन्हा श्री स्वामींना बोलवण्याला गेले. तर इतक्यात आणखीन 2 दरिद्री पांथस्थ तिथं उपाशी पोटे आले आणि त्यांनी भोजनाची इच्छा प्रदर्शित. आता काय करावे असे विचारत होते. आता पांथस्थांना उपाशी तर पाठवता येत नाही आणि आपण पण अजून जेवलेलो नाही, मग काय करायचं? तरी त्यांचे पोट भरायला तर पाहिजे. म्हणून ब्राह्मणाने स्वामींकरता ठेवलेले अन्न आणि त्यांची 2 पाने त्या पांथस्थांना वाढली. तसे ते समाधानपूर्वक भोजन करून उभयतांना आशीर्वाद देत निघून गेले. उरलेलं जेवण पण आम्हाला द्या असं म्हणून त्यांनी तेही सगळं अन्न संपवलं. आता जरी दोष झाला, आता काय करणार असा विचारच करत होता. पण ते स्वामींकडे गेला, चरणी पाया पडला आणि शांत. आपण जरी स्वामींना सांगितलं की चला आता अन्न संपलंय स्वामी, असे 2 पांथस्थ आलो आणि त्यांना घातला, तर तुम्ही रागवू नका आमच्यावर, त्यांच्या चरणी आपण लीन होऊ, आपण स्वामी शांत आहेत, ते पण शांत होतील असा विचार करून ते दोघे पती पत्नी स्वामींकडे गेले. आणि त्यांच्याकडे पाहत स्वामींनी आपल्या पोटावर हात फिरवून ढेकर दिला. त्यांच्या शेजारील भक्ती मंडळी सांगू लागले की आज आपण यथेच्छ जेवलो. स्वयंपाक तर अगदी नामी होता. खीर उत्तम होती, पण थोडी वेलची अधिक पडली. पुरणपोळी नाजूक होती, सुरेख झाली होती. कडबोळी स्वादिष्ट होती, पण जरा तिखट झाली आणि चरचरीत वाटत होती. तर स्वामी स्वयंपाकाचे वर्णन करतायत बघा. जेवायला तर गेले नाहीत, पण स्वयंपाकाचे वर्णन स्वामी सगळं करतायत. किती परीक्षा घेतली बघा. श्री स्वामींचे हे बोल ऐकून उभयता पती पत्नी तर गोंधळूनच गेले. स्वामींनी आपले भोजनही घेता या सर्व पदार्थांची रुची अचूकपणे कशी काय सांगितली. आणि हे सगळं बघून ब्राह्मण अश्रू ढाळू लागला. त्यावर सद्गुरू म्हणाले, तुझा प्रसाद मला पावला, तू दुःख कसले करतोस? आणि तरीही मी प्रसाद घ्यावा अशी तुझी इच्छा असेल तर घरी जा आणि कोनाड्यात काही शिल्लक असेल तर घेऊन ये. भजी वगैरे असतील बघ कोनाड्यात. आता ब्राह्मण पत्नीला तर हे पडले की उरलेलं पण आपण सगळं अन्न वाटून टाकलं होतं तर कसं असणार. पण तरी ती स्वामींवर विश्वास म्हणून घरी गेली आणि पती पत्नी गोंधळले, पण तरी ती घरी आली. स्वयंपाकगृहामध्ये तर अन्नाचा कण शिल्लक नसला तर कसं करणार आता. पण गेले तर त्यांना त्या कोनाड्यात अन्नाचे ताट दिसून आले. सद्गुरूंचीच कृपा ही लीला, अद्भुत लीला आहे ना सद्गुरूंची. म्हणून ब्राह्मण पती पत्नी एकदम आश्चर्यचकित झाले, आश्चर्याने गोंधळून पण गेले. त्यांनी ते स्वामींकडे ताट घेऊन आले आणि त्यांना प्रेमाने जेवू घातले. आणि भोजन झाल्यानंतर स्वामींनी त्यांना सांगितलं, निष्काम कर्म करत जा म्हणजे फलप्राप्ती होईल. आता हा परमेश्वराने गीतेत सांगितलेला उपदेश सद्गुरूंनी त्या ब्राह्मणास सांगितला. दुसऱ्या दिवशी पारण्याचे भोजन होऊन ब्राह्मण पती पत्नी उभयता स्वामींची आज्ञा घेऊन आपल्या गावी आनंदाने निघून गेले. येथे
अतिथी तृप्तीद्वारा स्वामी क्षुधा शमन नामक 11वा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.